एक महत्त्वाची अपडेट देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे। चॅनलला जर पहिल्यांदाच आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रीडा विश्वातील महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल। लुसाने डायमंड लीगमध्ये रमेश पथरांगे बनला चॅम्पियन। भारताचा नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावरती राहिलेला आहे। याची इत्थंभूत माहिती देणं हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलला पहिल्यांदा आल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला क्रीडा विश्वातील नवीन अपडेट, नवीन माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल, ज्याचा तुम्हाला MPSC अंतर्गत चालू घडामोडी अंतर्गत तुम्हाला क्रीडा विषयातील सर्व माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल। तर मग जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। लुसाने डायमंड लीग स्पर्धेमध्ये भारताच्या नीरज चोप्राला दुसऱ्या स्थानावरती समाधान मानावं लागलं आहे। पहिल्या स्थानी श्रीलंकेचा रमेश पथरांगे चॅम्पियन बनला। त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत देखील सुवर्णपदक मिळवून नीरज चोप्रावर मात केली होती। आता या स्पर्धेत देखील रमेश पथरांगेने नीरज चोप्राला हरवत सुवर्णपदक जिंकलेले आहे। श्रीलंकेचा युवा स्टार रमेश पथरांगे याने अवघ्या 9 सेंटीमीटरच्या फरकाने भारताच्या नीरज चोप्राचा पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरलेलं आहे। भारताच्या नीरज चोप्राने दुसऱ्याच प्रयत्नात 88.05 सेंटीमीटरचा भाला फेकला। ही त्याची या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी ठरलेली आहे। नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग स्पर्धा जिंकताना 88.16 मीटर लांब भाला फेकलेला होता। रमेश पथरांगेने तिसऱ्या प्रयत्नात 88.14 मीटर थ्रो करून नीरज चोप्राला मागे टाकले आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले। रमेश पथरांगेने सुवर्णपदक जिंकले, तसेच अवघ्या 9 मीटरच्या फरकाने नीरज चोप्राचे सुवर्णपदक हे हुंकले। म्हणजे सलग दुसऱ्यांदा नीरज चोप्राला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली। पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुद्धा त्याचा थोडक्या फरकाने पराभव होऊन तो रौप्य पदकावर त्याने समाधान मानले होते। तर आता लुसाने डायमंड लीगमध्ये सुद्धा त्याचं सुवर्णपदकाने हुलकावणी दिलेली आहे। या स्पर्धेत ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने अंतिम प्रयत्नात 86.69 मीटर अंतर गाठून तिसरे स्थान पटकावले आणि कांस्य पदकावर आपले नाव कोरलेले आहे। आता आपण या स्पर्धेचे विजेते बघू। म्हणजे रमेश पथरांगे सुवर्णपदक विजेता, याने 88.14 मीटरचा भाला फेकलेला होता, तो पहिल्या क्रमांकावर झाला। दुसरा नीरज चोप्रा रौप्य पदक, याने 88.05 मीटरचा भाला फेकला होता, तो दुसऱ्या स्थानी झाला होता। आणि तिसरा अँडरसन पीटर्स याने 86.69 मीटरचा भाला फेकून तिसरे स्थान म्हणजेच कांस्य पदक मिळवलेले। अशा रीतीने आज आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहिती व्हावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी, त्याचप्रमाणे चालू घडामोडी अंतर्गत क्रीडा स्पर्धेचा एखादा प्रश्न आला तर त्यांना माहिती असावी, याच उद्देशाने लुसाने डायमंड लीग स्पर्धेच्या संदर्भात विजेते अंतिम कोण आहेत याची इत्थंभूत माहिती आपण दिलेली आहे। ऑलिम्पिकपटू नीरज चोप्रा सलग दुसऱ्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या स्थानी राहिलेला आहे। राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुद्धा त्याला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती आणि लुसाने डायमंड लीगमध्ये सुद्धा त्याला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली, तो दुसऱ्या स्थानी राहिला आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लुसाने डायमंड लीग स्पर्धेमध्ये रमेश पथरांगाने सुवर्णपदक जिंकले याची माहिती दिलेली आहे। सुवर्णपदक कोणी जिंकले, रौप्य पदक कोणी जिंकले, कांस्य पदक कोणी जिंकले याची इत्थंभूत माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। क्रीडा विश्वातील नवीन अपडेट, नवीन माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। पुढचा व्हिडिओ भारतीय संघातील आता हॉकी विश्वचषक संघ खेळत आहे, पुरुषांचा पराभव झालेला आहे, तो कसा झाला आहे आणि भारतीय हॉकी विश्वचषकामध्ये आता भारताला कोणाचे आव्हान असणार याचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहे। त्यामुळे खेळ कुठलाही असो, क्रिकेट असो, हॉकी असो, नेमबाजी असो, नीरज चोप्राचे भालाफेक असो, ॲथलेटिक असो, सर्व माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओच्या स्वरूपात देत असतो। त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असताना दिसत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डायमंड लीग म्हणजे लुसाने डायमंड लीग स्पर्धेची माहिती दिली होती। या स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिकपटू नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकलेले आहे। हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, याच उद्देशाने आपण हे व्हिडिओ बनवत आहे। चॅनलला नवीन आल्यानंतर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त क्रीडापटूंपर्यंत शेअर